दुष्काळात 13वा महिना ही म्हण आज माझ्याबरोबर झालेली आहे. ती कशी तुम्हाला पुढे सांगतेच. तर सकाळपासून ना दिवस एकदम छान झालेला आहे. मस्त सकाळी आंघोळ वगैरे केली, केस धुवून घेतले, कारण 2 दिवस झाले केस ना माझे एवढे मी तेल लावून ठेवली होती, त्यात वेणी घालायची म्हणजे अगदी लूक बदललेला आणि सगळेजण तेच विचारत होते. तर त्यामुळे आज केस वॉश केले आणि हो, माझ्या केसांची लेंथ वाढली आहे, कारण ना नम्रताने जे तेल बनवलेलं आहे त्या तेलाचा खूप छान इफेक्ट झालेला आहे. आता इथे मी काहीतरी करामत केलेली आणि त्याचा ना सगळा कचरा झालेला तो बिचारा दर्शनला क्लीन करावा लागला. क्लासची मुलं गेल्यानंतर आता दर्शनची ट्रेनिंग चालू झालेली आहे डे 2. म्हणजे काल दर्शनने चपाती बनवलेली आणि आज पुन्हा त्याला चपात्या बनवायला दिल्या होत्या, म्हणजे शेवटच्या 2 चपात्या. आणि त्याचं म्हणणं असं आहे की काल चपाती फुगलेली, आज फुगत नाही आहे कारण तू बरोबर लाटली नाहीस. आता याला कोण कोण मान्य करते त्यांनी मला कमेंट करून सांगा. त्यानंतर निघालो पलकला ड्रॉप करायला. तिथून ना मी काकीकडे आलेली आहे, कारण काकींनी मला हळदी कुंकूला बोलवलेलं, पण मी त्यांच्याकडे आली नव्हती. शेवटी आज गाठ झाल्यानंतर त्या मला थेट घरीच घेऊन गेल्या. तिथून मग स्वामींचं दर्शनसुद्धा केलं आणि मग मी घरी आली. चला आता द्राक्ष आणलेत ना, आता आणल्याबरोबर ते आधी धुवून घेऊया म्हटलं. दर्शनला म्हटलं तेवढे करून टाक आणि त्याला ना मी याच्यात काढूनसुद्धा दिले. तर हे पहा, आता धुतलेले द्राक्ष थोडंफार ना वाळायला ठेवते. आणि आता याच्यापुढे काय झालं की जेव्हा फ्रीज उघडला आज जाऊन, फ्रीजमधून अगदी गॅस बाहेर येतो ना तसा वास आला. बापरे, नको ते म्हटलं झालेलं आहे. आता दुष्काळात 13वा महिना, कारण गेल्या महिन्यातच ना त्याच्यामागे 2,500 रुपये खर्च केलेले आहे आणि आता सांगता येत नाही किती होईल. तर असा माझा मिनी ब्लॉग आहे. तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा.